आता आमची मॉर्निंग झाली आणि बाबू शेव खातोय. बेटू आता जस्ट उठलाय तो. बोल गुड मॉर्निंग. बोल ना मम्मा. हाय गाईज, माझं नाव मोनिका आहे आणि मी शापूर येते. घरातली सगळी कामं आवर. अंशू पण आलाय कारण का त्याच्या आजी आजोबा बाहेर गेले आहेत. घरातली सगळे कामं आवरले. आता यांना जायचं होतं बाहेर, म्हणजे मला येणं नाही लागते. येऊन आता मेडिकलला बसली. बघूचे गिरायक होईल किरकोळ. याची मस्ती बघा. सकाळी 8ला उठले. 8 वाजेपासून मला 1 सेकंद पण बसून नाही दिलं. कंटिन्यूच हे आवर ते आवर. आता जाईल आणि बाहेर जाऊन बाहेर तोंड करून बसेल. त्याचा पप्पा गेला ना, मग त्याला समजलंय. मला सगळे बोलतात बच्चे को लेकर जिंदगी कैसे कट रही है. आओ तुम भी मजा ले लो. 1 मिनिट पण थांबत नाही. याला नुसती मस्ती करायला लागते. वैतागलंय हे बघा. दे इकडं. चहा ठेवलाय दोघींसाठी. आमची आजी आली, ती आजी गेलीये. आता आम्हाला जायचंय शेलवलीच्या इथे जत्रा आहे शेलवलीला. मग तिथे खंडोबाच्या पाया पडायला जायचंय. अंशूला घेऊन जायचंय. मग आता जरा त्याला झोपवते, जेवतो आणि मग जातो. आयुष्यात शिकून काय फायदा. शिकून पण जेवणच बनवायचंय ना, नंतर पण जेवणच बनवायचंय. जेवण बनवून बनवून बायांचं दिवस चालू. फार्मसी करून फायदा काय माझा. मला जायचं होतं शेलवलीला जत्रेला. बोलली तिथून येता येता काहीतरी खाल्लं असतं. तर माझ्या पोरांनी बासवरच पाय ठेवलाय ना. तो लगेच झोपून घेतला. आता त्याची झोप पूर्ण होते तोपर्यंत आम्ही कुठं जाऊ शकत नाही. त्यामुळे आता गपचूप घरात जेवण बनवा, कचला ना मग जा. मग बाहेर जाऊन काय फायदा. खायलाच नाही भेटणार बाहेर. तर काय सांगू. पोराचं तर बनवलंच असतं, पण घरच्या जेवणाची सुटका भेटली असती ना तेवढीच. कसली सुटका भेटते ना कसली. काय घरात बसवा जेवा. जर केलंय सगळं ब्लॉगिंग स्टार्ट करतात का, कारण का जॉबच राहिले नाही आहेत. सगळे जॉब शोधून शोधून. आता आजकालची 25-26, आता मी पण 26च वर्षाची आहे. आजकालची 25-26 वर्षाची मुलं गोडाऊनला जातात का. आता पर्यायच नाही आहे. शिक्षण चांगलं शिक्षण, इंजिनियर सगळ्यांनी चांगलं चांगलं शिक्षण घेतलंय. काय काय हाऊसवाईफ आहेत कारण का मुलांना सांभाळलं. लग्न झालं म्हणून मुलींनी लग्न अगोदरच जॉबला द्यायला गेल्या तर मग नंतर तुम्ही जिद्द करू शकता का मला जॉबला जायचे. तर तुमचे आईबापच पाठवत नाही, त्यामुळे मुली तर घरीच आहेत. पण मुलांचं पण तशीच हालत चालू आहे. आजकाल जॉबच भेटत नाही आणि एवढी कॉम्पिटिशन चालू आहे ना, खूप कॉम्पिटिशन. आणि ह्या AI तर पूर्ण वाटच लावले आज. आणि आता बोलावं नाही, सगळ्या कंपन्या जात आहेत गुजरातला. तर आपण इथं काय करायचं. सर्वसाधारण माणसांना काय सगळे जॉबलेस झालेत. चांगला चांगला शिकून. आणि या लॉकडाऊनने तर वाट लावलीच आहे, पण चांगलं चांगलं शिकून हे झालेत ते जॉबलेस. आता आमचे ते आलेत. आमचे ते खूप कुचकेत कारण का ना त्यांना व्लॉगमध्ये घेतला का त्यांना त्यांच्या पोटात दुखतं. डोक्या आहे बरं माझ्या. त्यांना आवडतच नाही व्लॉगमध्ये यायला. काय माहिती काय. अरे व्लॉग करतोय आपण, काय वाईट गोष्ट करतोय का व्लॉग मध्ये नाही यायला पाहिजे. येडी लोक आहे ती. कशाला सांगायचं अगोदर. सकाळी बोलतात शेलवलीला जाऊ. कधी जायचा. तर बोलली तोपर्यंत त्याचं जेवण रेडी करून ठेवते, म्हणजे उठला का जेवेल आणि मग लगेच आम्ही जाऊ. जेवण रेडी करून ठेवते, भांडी घासते, बाबूला उठवते, त्याला भरवते. मग त्याचे पप्पा त्याची तयारी करतील, मग आम्ही निघू. माझा बाबू आणि बाबूचा पप्पा रेडी झालोय. आता चाललोय आम्ही शेलवलीला. चष्मा लाव. चष्मा कसा लावायचा दाखव. चष्मा कशा वाटतोय. अरे हिरो का स्टाइलिश बेटा आ रहा है.
स्टाईल मारतो तो स्टाईल. ती हिरोईन निघते आणि बाबू बोलते कधी गाडी येईल ना, कधी मी बसेल. अंशूने बघा अंशूच्या पप्पाला कसं पकडलं. ए बाबडा बाय बाय कर, बाय बाय. गावला पोचलोय. नदी. चष्मा निघालाय तर तो चष्मा घेतोय आणि बोलतो मला लाव. इकडे बघ चष्म्यात कसं वाटतंय. छान दिसतोस रे, मम्मा सारखा, मम्माचा हिरो. चष्मा नाही लावला पण पोरगा बघा हिरो बनून. मगाशी चष्मा पडला तर बोलतो नाही मला दे लावू चष्मा. बघतो सापगावला पोचलो तर सापगावचं आज मार्केट आहे ना, मग बघत बघत आपला रोडने चाललो शेलवलीच्या जत्रेला. लय मोठा मार्केट भरतो, मला वाटलं छोटासा असतो का काय. शेलवलीला पोचलोय आणि अशी पब्लिक बघू नाही. इथं स्टार्टिंगला एवढी गर्दी आहे तर खूपच जास्त गर्दी असू शकते, कारण का आज शेवटचा दिवस आहे आणि आज पौर्णिमा आहे. आता बघू पुढे जाऊन आणि तुम्हाला गाड्या दाखवते. ती गाड्या बघून आता मी सुन झाले. बाबा एवढी गर्दी. गाड्यांवरच तुम्ही हे करा. बाईक जाते ना, मग ह्या काय चाललंय. पण बाईक जात आहेत ना. लय वर आहे का शाळेला. गावात लावू ना आपण. आपले काका आहेत पवार काका. हा फोन करू. नंबर दिलाय ताई, इन्व्हिटेशन दिलंय मला. फोन करायचा. मग आपल्याला दर्शन घ्यायला आलोय ना आपण. गाव कुठे आहे. हा स्टार्ट झाला का गाव. हा चला पवार काकांना फोन करतो आम्ही. अशा प्रकारे काकांचं घर शोधतोय. शाळेजवळ मार्केट बघा. दुपारी आता शेवटचा दिवस आहे आज, तरी पण गर्दीची मजबूत आहे. मला बोलवलंय काकांच्या इथं जातो आणि मग मंदिरात काकांना हेल्प करते. अशा प्रकारे आम्हाला घर भेटलंय आणि अंशू बघा इथं मस्ती करतोय. मामी चहा पाणी पिलो, जरासं 2 मिनटं बसलो. ते बोलले ना बस, आम्ही चहा पाणी पिलो आणि मग आम्ही आमच्या वाटेने परत मंदिराकडे. आता पप्पाकडनं मम्मीकडं ना मम्मीकडनं पप्पाकडं. कितीही बोलून फरक न पडणारा माणूस म्हणजे नवरा हाच. त्या पायऱ्या चढून मी एकट्याने पोराला एवढ्या वरती चढवलाय ना, माझा नवरा हातालवत येतोय. काहीच लाज नाही लज्जा नाही या माणसाला. किती लुकडी होतोच चालले मी. मी चढून चढून पोराला वर चढवलंय. हा माणूस बघा कसा येतोय. पोचलो मंदिरात आम्ही. इथे मंदिरात पोचलो. एवढी काही गर्दी नव्हती. मग लाईनमध्ये लागलो. थोडीशी गर्दी होतीच. नंतर ऐकलं का 1च दिवसाची जत्रा असते ही. आणि आज पौर्णिमा आहे ना, आणि आता बघा यांच्या अंगात आलंय खंडोबा. मग त्यांना पुढे नेलं. नंतर मग आमचं दर्शन होतं नीट. यांचं झाल्यानंतर इथे बघा संध्याकाळी तर खूप जास्त अंगात येतात. म्हणजे कारण का संध्याकाळीच सगळे लोक फ्री असतात, त्यामुळे संध्याकाळी येतात ना. मग यांच्या अंगात आलेत खंडोबा. आता यांचं बघा वारा कसा घुमतोय. नंतर मग थोड्या वेळात बघतो दर्शन घेता आम्हाला. नंतर इकडे बघतो मागे दुसऱ्या नाही, मी जीवदानीवरनं आले. मला बोलवून आलंय असं ती बोलत होती. ती बोलते माझ्या याला कुंकू लाव, मी नारळ आहे असं ती सांगत होती. नंतर मग ते काका बोलतात काय असेल ना ते आमचे इथे मानून घे आणि तू नाराज होऊ नको, तू खुश होऊन जा असं ती सांगते. मग ते मला बोलवणं पाठवलं देवीने. नंतर ते सगळं झालं ना, मग आम्ही निघालो खाली. आणि ते नारळ फोडायला घेतलंय आणि अंशू आणि अंशूचा पप्पा आल्या. ते मागे होते. मग आम्ही 1-2 फोटो काढले ना. त्यांच्या बायकोचा मस्त मस्त फोटो काढतात. नाही तर आमचे नवरे काढायला सांगितलं का 10,000 बहाणे पुढे जाऊन फोटो काढतात. किती ते प्रेम. खरंच मानलं या गोष्टीला.
प्रेम करायला वय नाही लागत. फोटो काढते नीट उभा राहा ना, काल येतात हो फोटो काढते. मग शानपणा करतात ते, मगापासून सांगतात फोटो. इथं बोलतात देवाचा हातपाय छाटलेलं चोरी घालतात म्हणते. बोलतात चोरी झालती त्यावेळेस देवाचे हातपाय तोडलेले ना, ते इथे जॉईन केले. माहित पाहिजे एवढे जण उतरतात. हा काय तो पप्पाला मारतोय. चला ना पटकन, मेडिकल कोलाचे. गॉगल लावतो बेटू. 17 दुपारी येऊन गेलो, संध्याकाळी आज पाया पडायला पण भेटला नसतं. काय पाहिजे तोडाल तो, मम्मीने आणलेला 5 मिनिटं नाही ठेवला. चला काय पाहिजे झालंय ना, बाबू येता येतात झोपलाय. नव्हता एवढ्या वेळापासून चिनूकडे, आत्ता गेलाय तो ना. बाबू मामा ना, मामा ना. जत्रेतून स्टँड घेऊन आले मी, स्टँडवर मोबाईल लावलाय, जरा बरं वाटतंय. आता तुम्हाला मी बाबू दाखवते काय करतो ते, कशी मस्ती करतो. त्याला असंच मस्ती लागते. बेटू जत्रेत गेलो तो झोपला, त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो. तर बघा याची मस्ती, कशी मस्ती करतो बेटा. आता मी लाईट लावले म्हणून मी चमकतीये. आणि हा आमचा बाबू, बाबू पण चमकतोय. गोरा वाटतोय बघ चिनू तू. हम गोरे हुए तू क्या हुआ? नाही काले काले काले. त्याला बाबाजींच्या गुजरात मधले ते बाबाजी आहेत ना, त्यांचा ते कार्यक्रम सांगतात. नाही पण ते सांगतात काय, ते त्यांची भाषा थोडी समजते मला, गुजराती. बाबू इकडे बा मामाकडे कसा हॅप्पी हॅप्पी राहत होतो. सर्वकडे पण पूर्ण दिवस राहायला बसलाय तो. मग आता अथर्वकडे रोज तो येतो. येतो 2 टाइम तर आहेच. तू अथर्व रोज येतो, मी थोडी येतो. आपण येतो पूर्ण वेळ, आपणची तर मस्त राहतो. काकी रागात बोलली का? मग मला तुम्हाला काहीतरी दाखवू का? हा बघा माझा अभ्यासी भाऊ कसा अभ्यास करतो. मोबाईल मध्ये अभ्यास करतोस का? अभ्यास कर पटकन. वर्कबुक कम्प्लीट करते मोबाईल मध्ये. तो इथे त्याला डिस्टर्ब होईल म्हणून तो आमच्या दुसऱ्या काकांच्या घरी जाऊन अभ्यास करत होता. एवढा अभ्यासू आहे, काय सांगू. त्याच्या अभ्यासाचे चर्चे सांगितले ना तुम्ही, दंग व्हाल. एवढा अभ्यास करतो तो, डायरेक्ट पुस्तकातून डोका बाहेर काढतो, एवढा अभ्यास करतो. हा माझा भाचा आला आहे गुड्डू उंबरगोंडे. दुकानात बसलाय का घरात बसलाय तेवढा विचार का. बोल काय बोलायचंय तुला. काय नाही, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा कोण आलाय, अंशू. अंशू सोड रे, ओय सोड. थांब ना, मला भांडी घासायला पाणी घेऊ दे. बस सोड. 11:30 वाजलेत आणि आता मेडिकल बंद करतो. व्हिडिओ एडिट करते थोडीशी आणि झोपते. गुड नाईट. माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.